नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि पुढे आढावा घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधील 72 बातम्यांचा. बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा नदीला पूर, अनेक घरं, मंदिरांसह शेती पिकं पुराच्या विळख्यात. तर पुराचं या दरम्यान पाणीही शेतात शिरलं, पिकांचं नुकसान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीडमधील पूरस्थिती असलेल्या कडा शहरामध्ये आमदार सुरेश धस पोहोचले. 4 ठिकाणच्या नागरिकांचं हेलिकॉप्टरने बचाव कार्य. आष्टी तालुक्यामध्ये पुरात अडकलेल्या 40 जणांना एअरलिफ्ट करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश. आष्टीच्या कडा शहरातील पुरामुळे बिल्डिंगवरती अडकून पडलेल्या साप्ते कुटुंबाचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू. साप्ते कुटुंबाच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला, त्यांना हेलिकॉप्टरनं बाहेर काढण्यात आलं. बीडच्या आष्टी तालुक्याला पावसानं झोडपलं, अनेक भागातील जमिनी निघाल्या खरडून. 50 वर्षांमध्ये पहिल्यांदा कडा शहर पाण्याखाली. एनडीआरएफ टीमकडून बचाव कार्य सुरू. बीड जालन्याच्या सीमेवरती असलेली गोदावरी नदीपात्र ओसंडून वाहू लागली, तर गोदावरी नदी क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस. ड्रोनची दृश्य समोर. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पंथेवाडीमध्ये 54 मेंढ्या, 3 बैल वाहून गेल्याची घटना. संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या, त्यामुळे आता 2 कुटुंब आली उघड्यावर. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, गावात सर्वत्र पाणीच पाणी. पोलीस कर्मचारी, महसूल प्रशासन आणि रेस्क्यू टीम गावामध्ये दाखल. अहिल्यानगर शहरासह अनेक तालुक्यातील शाळांना सुट्टी. अहिल्यानगरला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट. अहिल्यानगरमध्ये मुसळधार पाऊस सुरू. अहिल्यानगरच्या करंजी घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्यानं सध्या एकेरी वाहतूक सुरू. शेती, पशुधन, वाहनांचं मोठं नुकसान. बीडच्या अंबाजोगाईमधील राक्षसवाडीमधील तलाव फुटला. अतिवृष्टीमुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा. 11 जण जखमी, सर्व आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी. ग्रामस्थांनी तब्बल पाऊण तास रस्ता रोको आंदोलन केलं. मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या बिलवाडी गावामध्ये जात मयत व्यक्तीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. बिलवाडीमध्ये 2 कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये तरुणाचा मृत्यू, 11 जण जखमी. घटनेनंतर जळगावच्या बिलवाडी गावामध्ये संतप्त जमावाकडून तोडफोडीची घटना. पुणे पोलिसांनी पूजा खेडकरचा मोबाईल केला जप्त. खेडकरच्या बंगल्यातून केअरटेकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 2.5 तासांनंतर पुणे पोलीस खेडकरच्या घराबाहेर पडले. घरात दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर नाहीत. पूजा खेडकरचे आई वडील फरार. पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू. पूजा खेडकरला पोलिसांकडून नोटीस. सारथीची फेलोशिप मिळत नसल्यानं मराठा संशोधक विद्यार्थी आक्रमक. तर पुणे विद्यापीठाकडून गुडलक चौकापर्यंत विद्यार्थ्यांचा मोर्चा. गुडलक चौकात आंदोलक विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी. आमरण उपोषण करण्याचा संशोधक विद्यार्थ्यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी संघटनांचं आंदोलन. भाजपसह अनेक राष्ट्रप्रेमी संघटनांचं आंदोलन. जनसुरक्षा विधेयक लागू करण्याची राष्ट्रप्रेमी संघटनांची मागणी. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला 42 गावांचा विरोध. जलविद्युत प्रकल्प विरोधात यवतमाळच्या उमरखेडच्या सातारी गावामध्ये महाजन आक्रोश सभा. सभेमध्ये प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याचा ठराव. जळगावमधल्या आकाशवाणी चौकात ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. तर बिलवाडीमधील हाणामारीत एकाचा मृत्यू, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचं रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांची मागणी. कार्यकर्त्यांकडून कर्जमाफीच्या जोरदार घोषणा. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये आयपीएस अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ 20 फुटी बॅनर. समर्थनार्थ बॅनर लावत अजित पवार यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांची मागितली माफी. तर अतुल खुपसे यांची देखील मागणी. अवैध मुरुम उपसा प्रकरणी केलेल्या कारवाईनंतर अंजना कृष्णा चर्चेत. बुलडाण्यामध्ये एसटी बसमध्ये चढून चालकाला मारहाण. तर जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील पारखेड फाट्याजवळची ही घटना. व्हिडिओ व्हायरल. मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. कवठे महांकाळमध्ये प्रसिद्ध डॉक्टरांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत दरोडा. डॉक्टर जगन्नाथ म्हात्रे यांच्या घरी आता 4 चोरट्यांनी दरोडा टाकला. अंदाजे 2 कोटींचे सोने आणि रोख रक्कमही चोरीला. वाहन चोरी करणाऱ्या एका आरोपीला नागपूरच्या वाटी पोलिसांकडून अटक. तर चोरीच्या 10 दुचाकी जप्त. विजय सोनबरसे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. कोल्हापूरमध्ये सीपीआय रुग्णालयामध्ये प्रवेश करणं रुग्णांसाठी ठरतंय मनस्ताप. तर सुरक्षा रक्षकांचे रुग्णांच्या नातेवाईकांसोबत दररोज वाद. रोजच्या या प्रकारामुळे रुग्ण आणि नातेवाईक हैराण. बुलडाण्यातील मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील एसीबीच्या जाळ्यात 2 लाखांची लाच घेताना तहसीलदारांना रंगेहात पकडलं. शेतकऱ्यांकडून वर्ग 2 ची जागा वर्ग 1 मध्ये करण्यासाठी घेतली लाच.
जळगावमध्ये पोलिसांनी काढली आरोपींची धिंड, पिस्तुलीने दहशत निर्माण करण्याच्या टोळीची काढली धिंड, तर या दरम्यान गेंदालाल मिल परिसरातून टोळीची धिंड. चंद्रपूरमध्ये भाजपच्या दुर्गापूर शाखेकडून भजन साहित्याचं वितरण, नवरात्र उत्सव भक्तिभावानं साजरा व्हावा यासाठी आता भाजपकडून भजन साहित्याचं वितरण. सुधीर मुनगंटीवार भजनात रंगले. इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदोमध्ये भाविकांची मोठी गर्दी, तर सदरुद्दीन बाबाचा नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इगतपुरीमध्ये पोहोचले. अमरावती जिल्ह्यामध्ये नवरात्रीची चाऊल, घरगुती देवी मूर्ती तयार, मोठ्या दुर्गा मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात. सतत पाऊस सुरू असल्यानं मूर्ती वाळण्यास अडचणी. जीएसटी कमी केल्यानं लहान आणि मध्यम हॉटेल व्यावसायिकांना दिलासा, सोलापूरमधील हॉटेल व्यावसायिकांकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत. नवी मुंबईमध्ये तब्बल 20,098 इमारती अनधिकृत, तर पालिकेनं केलेल्या सर्वेक्षणानंतर माहिती समोर. तब्बल 4,908 इमारती पालिकेच्या बांधकाम परवानगी विनाच.